आता बातमी राष्ट्रवादीच्या गोटात नाही. राष्ट्रवादीला सोड चिठ्ठी देऊन आनंद परांजपे आता शिवसेनेचा झेंडा हाती घेण्याची शक्यता आहे. शिवसेनेत पक्ष संघटनेमध्ये त्यांना मोठं पद मिळू शकतं. परांजपेंचा आजच मुंबईत शिवसेना प्रवेश होऊ शकतो. काहीच वेळापूर्वी आनंद परांजपेंनी राष्ट्रवादीच्या सर्व पदांचा राजीनामा दिलाय आणि आता ते शिवसेनेत जातील अशी शक्यता आहे. अक्षय भाटकर आपल्याला ताजी माहिती देतील. अक्षय, आजच प्रवेश होणार आहे का आणि ही नेमकी गणितं काय आहेत? मग आनंद परांजपे जर शिवसेनेत आले तर अक्षय. आनंद परांजपे हे शिवसेनेत जाण्याची दाट शक्यता सांगितली आहे, कारण की त्यांची 2 वेळा त्यांची बैठक देखील झालेली आहे आणि या बैठकीच्या दरम्यान त्यांच्या संदर्भात, त्यांच्या भविष्यासंदर्भात देखील चर्चा झाली अशी सूत्रांची माहिती आहे. आणि सध्या तरी जर आपण पाहिलं तर आनंद परांजपे यांनी राष्ट्रवादीतल्या सगळ्या पदांचा राजीनामा जर दिला असता तरी शिवसेनेमध्ये त्यांना एक मोठं पद जे आहे ते मिळेल अशी शक्यता सांगितली आहे. हे संघटनात्मक पद असेल, सोबतच एका महामंडळाचं उपाध्यक्ष पद देखील, ज्याचा राज्यमंत्री पदाचा दर्जा आहे, ते देखील आनंद परांजपे यांना देण्याची शक्यता ही सांगितली आहे. आणि त्याचमुळे ते आजच शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याची देखील शक्यता सांगितली जाते. आता या संदर्भात एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांची खूप वर्षांपासून नाराजी होती, कारण की 2012 साली त्यांनी शिवसेना सोडून ते राष्ट्रवादीमध्ये आलेले होते. त्यावेळीपासून ही नाराजी होती. मात्र गेल्या काही मीटिंग्समध्ये त्यांची नाराजी दूर झालेली आहे आणि म्हणूनच एकनाथ शिंदे यांनी त्यांना शिवसेनेत येण्याचा हिरवा कंदील दाखवलेला आहे. त्यानंतर आज त्यांचा शिवसेनेत प्रवेश होईल अशी दाट शक्यता सांगितली जाते. अश्विन. अक्षय, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा आनंद परांजपे आजच शिवसेनेमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता बोलली जाते. आता बातमी भोंदू खरात प्रकरणासंदर्भातली आहे. भोंदू खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर अडचणीत सापडल्या आहेत. चाकणकरांची 8 तासांपासून ईडी चौकशी सुरू आहे. अशोक खरात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडी तपास करते. याआधी एसआयटी